नमस्कार मित्रांनो, हेड हंटर टेकी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्राइस ॲक्शन स्ट्रॅटेजीचा उपयोग कसा करायचा, ती कशी यूज केली जाते हे बघितलं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसे काढायचे हे बघणार आहोत आणि सपोर्ट आणि रेजिस्टन्सचा ट्रेडिंगमध्ये कशा प्रकारे यूज केला जातो ते बघायचं आहे आपण. सपोर्ट आणि रेजिस्टन्स. सपोर्ट म्हणजे जिथे बायर्स लोक ॲक्टिव्ह आहेत आणि रेजिस्टन्स म्हणजे जिथे सेलर्स लोक ॲक्टिव्ह आहेत. आता समजा सोन्याचा रेट 60K वरून एका दिवसासाठी 30K वर आला तर काय तुम्ही खरेदी करू शकता? मी फक्त एक्झाम्पलसाठी विचारतो आहे. तुम्ही बोलाल हां मी खरेदी करू शकतो. दुनियामध्ये अशी खूप लोक असतील जी खरेदी करायला तयार असतील, कारण त्यांना माहीत आहे जर प्राईस कमी होते तर कमी प्राईसमध्ये आपल्याला खरेदी करता येईल. एखाद्या स्टॉकची डिमांड कमी झाला तर तिथून सप्लाय वाढतो. समजा तुम्ही खरेदी केला 30Kला आणि त्याची प्राईस आता 60K झाली तर लोकांना कोणत्या ना कोणत्या प्राईसला जाऊन त्यांना प्रॉफिट बुकिंग करावं लागेल आणि जेव्हा विक्री करतील तेव्हा मार्केटमध्ये सप्लाय येईल, तेव्हा प्राईस खाली जाईल. सपोर्ट आणि रेजिस्टन्स हा एक प्रकारचा झोन आहे. सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसा ड्रॉ करायचा हे आपण बघूया. सपोर्ट म्हणजे काय, तर जिथून बायर्स ॲक्टिव्ह असतात. फॉर एक्झाम्पल प्राइस इथे आहे, ठीक आहे, तर बायर्स लोक प्राइसला एक वरती घेऊन गेले. वरती घेऊन गेल्यानंतर एक पर्टिक्युलर लेवल आल्यानंतर किंवा पर्टिक्युलर प्राइस वाढल्यानंतर तिथून त्यांना प्रॉफिट बुकिंग करावं लागतं. त्याच्यामुळे ते लोक परत सेल करतात. ठीक आहे, तर समजा प्राइस इथे गेले, इथून परत प्राइस खाली आले तर याला आपण रेजिस्टन्स बोलू शकतो. रेजिस्टन्स कन्सिडर करूया. ठीक आहे, प्राइस इथून परत खाली आली, परत सपोर्ट लाईन वरती आली. प्राइस सपोर्ट लाईन वरती आल्यानंतर बायर्स लोक जास्त ऍक्टिव्ह असल्यामुळे त्यांनी परत प्राइसला वरती घेऊन गेले, प्रिव्हियस रेजिस्टन्स वरती. ठीक आहे, हे रेजिस्टन्स वरती घेऊन गेले. त्यानंतर इथे बघायचं, सेलर्स लोकांनी प्रयत्न केले होते प्राइसला खाली घेऊन यायचे, पण बायर्स लोक सेलर्स पेक्षा जास्त स्ट्रॉंग असल्यामुळे त्यांनी ही जी प्रिव्हियस रेजिस्टन्स लाईन होती ती ब्रेक केली. ब्रेक केल्यानंतर त्यांनी प्राइस जिथपर्यंत घेऊन गेले जिथपर्यंत त्यांना ताकद लावता येईल. त्यानंतर त्यांनी इथे प्रॉफिट बुकिंग केले. प्रॉफिट बुकिंग केल्यानंतर हा इथे एक स्विंग तयार होतो. स्विंग तयार झाल्यानंतर ह्याला आपण नेक्स्ट रेजिस्टन्स लाईन बोलू शकतो, R2. ठीक आहे, इथे बघायची की परत बायर्स जास्त ऍक्टिव्ह असतील तर परत ही प्रिव्हियस वाली रेजिस्टन्स लाईन ब्रेक करतील आणि नेक्स्ट रेजिस्टन्स लाईनला प्राइस जाईल. अशा प्रकारे आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स लाईन ड्रॉ करू शकतो. साइडवेज मार्केट बघायचं असेल तर हा सपोर्ट लाईन आहे आणि ही रेजिस्टन्स लाईन आहे. ठीक आहे, तर प्राइस सपोर्ट लाईन पासून रेजिस्टन्स लाईन वरती गेली, रेजिस्टन्स लाईन पासून सपोर्ट लाईन वरती आली, परत सपोर्ट वरून रेजिस्टन्स वरती गेली. प्राइस या पर्टिक्युलर हा इकडे झोन असतो एक प्रकारचा, एक लाईन नसते, एक झोन असतो सपोर्ट रेजिस्टन्सचा. त्याच्या बाहेर प्राइस जात नाही आहे, इथेच प्राइस आहे, तर याला तुम्ही साइडवेज मार्केट बोलू शकता. ही प्राइस या झोन मध्येच आहे, त्याला तुम्ही साइडवेज मार्केट कन्सिडर करू शकता. आता आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स लाईन काढलेली आहे. तुम्हाला दाखवली की सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसा काढतात तो. जर काय क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. थँक्यू.